प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तोलरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. हे चॅनल आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्चचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. आज आपल्यामध्ये पुण्यावरून ब्रदर तुकाराम शिंदे हे आलेले आहेत. ते यावेळेस पुढे येतील. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. आज आपल्यामध्ये ब्रदर तुकाराम शिंदे पुण्यावरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत. आणि मागच्या रविवारी ज्यावेळेस पास्टर वचन सांगत होते त्यावेळेस देखील पास्टरांनी ती साक्ष सांगितली होती या भावाची. या भावाच्या जीवनामध्ये त्यांना गुटख्याचं व्यसन होतं आणि खूप त्यांनी प्रयत्न केला पण ते व्यसन त्यांचं सुटत नव्हतं आणि त्यासाठी त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना देखील करून घेतली. पण त्यांनी सांगितलं की तरी पण देखील पास्टर माझं व्यसन गुटख्याचं सुटत नाही. आणि त्यावेळेस पास्टरांनी आपण मागच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये पास्टरांनी त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलं होतं, सांगितलं होतं. पास्टर म्हणाले की फक्त मी प्रार्थना करून नाही तर तुम्ही देखील निश्चय निर्धार केला पाहिजे की मी वचनाप्रमाणे जगणार आणि जी चुकीची गोष्ट आहे, जी परमेश्वराला चालत नाही ती मी करणार नाही. हा निश्चय तुम्ही देखील मनापासून करा. आणि खरोखर खूप अवघड असं हे होतं पण या भावाने तो निश्चय घेतला आणि त्यांनी सांगितलं. आता ज्यावेळेस मागच्या रविवारी पास्टर सांगत होते त्यावेळेस 8 दिवस झाले होते. आता जवळजवळ 15 दिवस होऊन गेलेले आहेत. या भावाने गुटख्याला हात देखील लावले नाही. त्याची मुक्तता झालेली आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांना चालताना खूप दम लागायला लागला आहे, त्यांची शुगर पण वाढली आहे आणि त्यांना खूप टेन्शन आलं आहे. पास्टर अशा परिस्थितीमध्ये मी काय करू, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या बहिणीला पूर्ण आरोग्य मिळालं. शुगर देखील नॉर्मल झाली, कुठलाही थकवा येत नाही. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीच्या छातीमध्ये दुखत आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये त्यांना दवाखान्यामध्ये न्यावं लागेल. आणि त्यावेळेस ही जी बहीण होती ती कामावर होती आणि त्यांनी सांगितलं की त्या बहिणीला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की लगेच तिला ॲडमिट करावं लागेल. ॲडमिट केलं, सिटी स्कॅन वगैरे सगळं काढलं आणि त्या परिस्थितीमध्ये ती बहीण म्हणाली मी कामावरून धावत पळत दवाखान्यामध्ये गेले, माझ्या मुलीला ॲडमिट केलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणीच्या मनामध्ये एक आलं की जे यूट्यूब चॅनल मी बघते आणि परमेश्वराच्याद्वारे पास्टरांचं वचन जे मला मिळालं तो वचनाचा विश्वास त्या बहिणीच्या जीवनामध्ये निर्माण झाला. त्या बहिणीने पास्टरांना मेसेज केला आणि सगळी काही गोष्ट त्या ठिकाणामध्ये घडलेली सांगितली आणि पास्टरांनी ओके सेंड केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी बघितलं तर त्या मुलीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले, तिला डिस्चार्ज देखील मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने वसईवरून पास्टरांना मेसेज केला होता आणि सांगितलं होतं की त्यांच्या पतीची कंबर खूप दुखत आहे, ते उठून उभा राहू शकत नाहीत. उभा राहायचा प्रयत्न जरी केला तरी असंख्य कळा त्या ठिकाणामध्ये येत आहेत. त्यांनी खूप औषधोपचार देखील घेतला पण कुठलाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. आणि पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच साक्ष सांगितली की पास्टरांच्या प्रार्थनेनंतर त्यांच्या पतीला पूर्ण आरोग्य मिळालं, कुठलाही त्रास त्यांच्या कमरेमध्ये नाही, ते उठून चालत आहेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. या पृथ्वीतलावरती राहत असताना ज्या प्रकारचा झगडा, ज्या प्रकारचं आमचं युद्ध असतं आणि त्या युद्धामध्ये बऱ्याच वेळा आम्ही हताश, आम्ही निराश बनतो आणि असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये या प्रकारची परिस्थिती मला कायमस्वरूपी त्याला तोंड द्यावं लागेल. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सैतानाचं प्रमुख कार्य जर काय असेल तर तुम्हाला फक्त निराश करणं.
सैतान हा कितीही प्रबळ असला परंतु त्याला विजय तेव्हा मिळवता येतो जेव्हा तुम्ही दुर्बल बनता, जेव्हा कमजोर बनता, तुम्ही हार मानता आणि तुमच्या मुखामध्ये एक शब्द येतो की हे कठीण आहे, हे अशक्य आहे. परंतु कठीण आणि अशक्य मानवी बुद्धीच्या दृष्टिकोनातनं, मग तो आजारपण असेल, तुमची बिकट असणारी परिस्थिती असेल, नातेसंबंध असतील, जेव्हा या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असता त्यावेळेस देवाच्या वचनाकडे तुम्ही तुमचं लक्ष लावता आणि वचन तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम करतं. एक प्रभावी वचन. तुमची बुद्धी त्याच्या पलीकडे काम करत नसते. तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचं शरीर, तुमचं वय, तुमची ओळख, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईनं पाहता, त्यास तुम्हाला कळतं याच्या पलीकडे मार्ग नाही. पण आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या गोष्टी माणसाला अशक्य त्या गोष्टी देवाला शक्य. लक्षात ठेवा, देव ही संकल्पना किंवा देव ही गोष्टच मनुष्याच्या जीवनामध्ये यासाठी की अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी त्याचं अस्तित्व आहे. इम्पॉसिबल. म्हणून आज जर परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही याच धारणेने आला असाल, ही गोष्ट माझ्या जीवनात घडणार नाही, तर मी म्हणेल हा समय सगळ्यात उत्तम समय आहे. का उत्तम समय माहिती का? कारण परमेश्वर घडवायला सुरुवात करणार आहे, घडवायला सुरुवात करतो. आम्ही गाणं पण गायलं नाही का, एक सुंदर गाणं, आकार विरहित शून्य असणारी पृथ्वी, देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. आणि मला असं वाटतं की शास्त्रज्ञ सांगतात अब्जावधी वर्ष याच प्रकारची परिस्थिती होती. अब्जावधी वर्ष. सायन्स जी गोष्ट सांगते, देव त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही, तसंच आहे ते. कित्येक वर्ष या पृथ्वीला आकार नव्हता, परंतु प्रभू बोलला, देव बोलला, आकाश हो, आणि आकाश घडलं. आज देखील परमेश्वराचं वचन तुम्ही खूप वर्ष प्रयत्न केला असेल, काही घडलं नसेल, पण प्रभूचं वचन येईल आणि घडायला सुरुवात होईल. प्रभूचं वचन घडवतं. एक वचन वाचूया, लुकाचं शुभवर्तमान 18वा अध्याय आणि त्याची 27 पासून 30 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान. तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहे, माणसाला अशक्य आहे, त्या देवाला शक्य आहे, त्या देवाला शक्य आहे. शक्य आहे. 30 पर्यंत. तेव्हा पेत्र म्हणाला, पहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हाला अनुसरलो आहोत. त्याने त्याला म्हटलं, मी तुम्हास खचित सांगतो, देवाच्या राज्याकरिता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आई बाप किंवा मुले बाळे सोडली आहेत, त्याला या काळी पुष्कळपटीनं व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही. 2 गोष्टी प्रभू या ठिकाणात सांगत आहे. आणि कुणाला सांगतो तो? असं लिहिलं की त्याच्या शिष्यांची अवस्था, त्यांच्या मनातले विचार, त्यांच्या कल्पना, त्यांच्या डोक्यामध्ये चाललेले विचार, आणि त्यांचे विचार काय? आम्ही प्रभूसाठी बरंच काही सोडलं, बरंच सोडलेलं आहे. दिले काय म्हटलं बघा, वाचा बरं. मी प्रभूसाठी. तेव्हा पेत्र म्हणाला, पहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हाला अनुसरलो आहोत. प्रश्न तोच आहे, आम्ही तुम्हाला अनुसरलो. प्रत्येक व्यक्तीला त्याची किंमत आवश्यक असते. आम्ही प्रभूला अनुसरलो, आम्ही बाप्तिस्मा घेतला, आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, याची किंमत काय? याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला काय मिळणार आहे? घरदार सोडलं, नोकरी सोडली, पेत्रण आपलं जाळं सोडलं, दिवस रात्र येशूच्या मागे चाललेला आहे. आता किंमत पाहिजे. तुम्ही देखील या ठिकाणामध्ये आलेलात, इस्लामपूर, कोल्हापूर, पुणे, अजून कुठं वसई, वेगवेगळ्या ठिकाणात आलेलात. आता प्रश्न तोच आहे, आम्ही काहीतरी सोडलं, आता आम्हाला काय प्राप्त होणार आहे?
इथं अतिशय सुरुवातीला येशू अगदी स्पष्ट सांगतो, माणसाला जे अशक्य ते देवाला शक्य आहे. मग तुम्ही अशक्य गोष्टीसाठी आला असाल, देव शक्य करून दाखवणार आहे. पहिल्यांदा डोक्याला, तुमच्या मेंदूला, तुमच्या विचारांना एक नव्या प्रकारची गती द्या. अशक्य कोटीतला शब्द डोक्यातनं काढून टाका. हे घडणार नाही, हे घडू शकत नाही, त्यासाठी माझी परिस्थिती नाहीये, ते घडवण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये, मी दुर्बल आहे, मी कमजोर आहे, मी गरीब आहे, मी दरिद्री आहे, माझी ओळख नाहीये, कोणी मला ओळखीचं नाही. या संभ्रमावस्थेमध्ये तुम्ही आज देवाच्या घरामध्ये असाल. परंतु जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाकडे आपलं कान लावाल, लक्ष लावाल, त्यास प्रभूचं वचन तुमच्यामध्ये एक प्रकारची नवी उत्तेजना निर्माण करतं. लक्षात ठेवा, जगामध्ये सगळ्यात मोठी शक्ती जर कुठं काम करत असेल तर आज सकाळी जगातली सगळ्यात मोठी शक्ती या ठिकाणामध्ये हजर आहे, इथं हजर आहे. बरं, तो नुसता उपस्थित राहत नाही. जेव्हा प्रभू उपस्थित राहतो ना, तो कार्याला सुरुवात करत असतो, काहीतरी कार्य. काना गावामध्ये येशू आला. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्या लोकांनी सांगितलं, शेवटच्या पंक्तीतला एवढा चवदार द्राक्षरस आम्ही कधीच पाहिला नव्हता, पण आज आम्ही तो चाखत आहोत. का? कारण येशू त्या लग्नाला उपस्थित होता. आज प्रभू या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. आम्ही त्याची आराधना, त्याची भक्ती करत आहोत, त्याला आमच्या जीवनातलं प्रथम स्थान आम्ही देत आहोत, आम्ही किंमत चुकवत आहोत. अशा परिस्थितीमध्ये तुमचा विश्वास मोठा करा, तुमचे विचार पक्के करा की प्रभू अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणार आहे. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 18 अध्याय 25 पासून 27 पर्यंतची वचनं. 18 अध्याय 25 पासून 27 पर्यंतची वचनं. श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश श्रीमंतानं देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपं आहे. ज्यांनी ऐकलं ते म्हणाले तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे. तो म्हणाला ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहे त्या देवाला शक्य आहे. इकडं हा सगळ्यात मोठा प्रश्न, तारण कोणाचं होणार? आणि हीच गोष्ट तुमच्या परिवारासाठी तुम्हाला आनंदित करणारी गोष्ट आहे. तुम्हाला कधी कधी वाटतं, आता जसं ब्रदरनं साक्ष सांगितली, ते पुढे आले होते, मला चांगलं, मी त्यांना रागवलो होतो की नाही ब्रदर, तुम्हाला रागवलो मी फोनवरती, साधं बोललो का तुम्हाला? काय म्हटलं तुम्हाला? कॅन्सर होईल, तुमचं गाल फुटल, काय काय तुम्हाला बोललो. मला वाटतं त्यांनी पटकन फोन ठेवायला पाहिजे होता खाली, पण नाही. ते म्हणले नाही, मला सुटतच नाही, तुम्ही प्रार्थनाच करायला पाहिजे, मी अमकच करायला पाहिजे. मी म्हटलं मी प्रार्थना करून काही घडणार नाही. तुम्ही जे सांगताय मला चर्चला जाता येत नाही, किती प्रामाणिक आहात. मी गुटखा खातो, मी चर्चला जाऊ शकत नाही, आराधना करू शकत नाही. प्रभू माझ्याशी बोललाय, पण व्यसन माझ्याकडे आहे आणि ते सुटत नाही. अरे माणसाला शक्य आहे, देवाला सर्व काही शक्य आहे ना. देवाला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या परिवारातल्या कठीणातल्या कठीण व्यक्तीला बदलण्याची ताकद माझ्या प्रभूमध्ये आहे. हताश निराश नाही व्हायचं की ही व्यक्ती कधी बदलणार नाही, हा व्यक्ती कधी बदलू शकत नाही जर तुमच्यासाठी तो बदलत नसेल. अहो, ज्यानं शौलाच्या वाटेमध्ये उभं राहून या शौलाचं रूपांतर पौलामध्ये केलं, या कठीण अंतःकरणाच्या शौलाला बदलण्याची ताकद जर माझ्या प्रभूमध्ये आहे, तर तुमच्या घरातल्या न बदलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा माझा प्रभू बदलू शकतो. तारण प्रत्येकाचं शक्य आहे. तारण कोणाचं होऊ शकत नाही असलं आपल्या डोक्यामध्ये सुद्धा आणू नका. अहो, त्यानं जकातदार, कसबिनी, वेश्या सर्व लोकांसाठी तारणाचं द्वार खुलं करून टाकलेलं आहे. या शहरामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडवण्यासाठी, जसं आता या ठिकाणामध्ये पास्टरने सांगितलं की गिदोन कोणीतरी बनणं गरजेचं आहे. तारणासाठी याच प्रकारचं अभिवचन घेऊन तुम्हाला बाहेर पडायचंय. माणसाला अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. काय आमचं शहर बदलत नाही, आमच्या शहरातले लोक बदलत नाही, आमच्या शहराचं परिवर्तन होत नाही. कठीण लोक आहेत, निश्चित कठीण लोक आहे, अंतःकरण कठीण आहे त्यांची, वचन स्वीकारणारे लोक नाहीत. वातावरण कठीण असेल, सुवार्थ सांगणं कठीण असेल, मग प्रभू कुठे आहे? शास्त्र सांगतं, पित्यानं आकर्षित केल्या वाचून
कोणी पुत्राकडे येऊ शकत नाही. मग आता पित्याच्या चरणाजवळ असून पुत्राच्या नावानं मध्यस्थी करू आणि त्याला सांगू, प्रभू या शहरातल्या लोकांची अंतःकरण बदल. एक दिवस हे शहर बदललेलं तुम्ही बघाल, एक दिवस परिवार बदललेला तुम्ही पाहाल, एक दिवस लोकांची अंतःकरण प्रभूकडे केंद्रित झालेले तुम्ही पाहाल. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी एखाद्या व्यक्तीचं तारण, हे तारण होत असताना तुम्हाला सगळी नकारात्मक परिस्थिती दिसेल. तो दारुडा असेल, तो मारहाण करणारा व्यक्ती असेल घरामधला, तो माझा पती मारहाण करतो, दारू पितो, बऱ्याच गोष्टी करतो. मी स्वतः ऐकल्यात काही साक्षी. एक बहीण मला चांगली आठवते की कंटिन्युअस 1 वर्ष ती मला सतत फोन करून सांगायची की पाळक साहेब, नवरा माझ्याशी चांगला वागत नाही, दारू पितो, घरामध्ये पगार आणून देत नाही, मुलाची त्यांची सारखे वादविवाद होतात. 1 वर्ष सातत्यानं ती प्रार्थना करत होती, 1 वर्ष सातत्याने ती सांगत होती. आणि न चुकता मला ती प्रार्थना सांगत होती. मला तिच्यासाठी प्रार्थना करून करून कंटाळा आला. आणि मला असं वाटलं की आता हे सगळं संपलं, उगाच मी टाइमपास करून तिच्यासाठी प्रार्थना करेन. पण तिचं दार ठोकावणं चालू होतं. पाळक साहेब, खरा प्रार्थना, मला माझा नवरा बदललेला पाहिजे, माझ्या घरामध्ये मला शांती पाहिजे, माझ्या परिवाराचं स्वास्थ्य मला पाहिजे, माझ्या कुटुंबातला आनंद मला पाहायचा आहे. एक दिवस हताश होऊन देवाजवळ म्हटलं, देवा, एक तर या बाईचा फोन बंद कर, नाहीतर हिच्या नवऱ्याला तरी तू बदल, त्याला व्यसनातनं बाहेर काढ, कामाला तो जात नाही, कामावरती जाऊ दे, आपल्या पत्नीवरती प्रेम करणारा अंतःकरण दे, किंवा या बाईला मला फोन करण्यासाठी सुद्धा आणि तू भाग पाडू नको, काहीतरी 2 पैकी एक गोष्ट कर. आणि 15 दिवस त्या बहिणीचा फोन आला नाही. 16व्या दिवशी फोन आला आणि मला परत छातीमध्ये धस झालं की आता परत ती त्याच गोष्टीसाठी प्रार्थना करावी. परंतु त्यावेळेस तिकडून आवाज दिला, पाळक साहेब, गेली 15 दिवस मी तुम्हाला कॉल केला नाही यासाठी की आता प्रभूनं माझ्या नवऱ्याला बदलून टाकलेलं आहे. जी माणसाला अशक्य ते देवाला शक्य आहे. प्रिया, देव सगळ्यांचं तारण करतो, देव सगळ्यांचं परिवर्तन करतो. विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी प्रत्येक गोष्ट एक चॅलेंज आहे. काय चॅलेंज? आम्ही प्रार्थनेनं लोकांचं जीवन बदल. तारण प्रत्येकाला प्राप्त होणारच आहे, प्रत्येक व्यक्तीचा तारण होणार आहे, प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलणार आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला देवानं पृथ्वी तलावर यासाठीच ठेवलं, आम्ही लोकांसाठी तारणाचा मार्ग बनावा. का प्रभूनं आम्हाला तारण दिलं? का प्रभूनं आम्हाला सुटका दिली? का प्रभू आम्हाला सार्वकालिक जीवन त्यानं दिलेले? का आम्हाला जगातनं वेगळं केलंय? नोकरी, कामकाज, शिक्षण, पैसा, या सगळ्या गोष्टी जगामध्ये जगण्यासाठी आवश्यक आहे, पण स्वर्गामध्ये जाण्यासाठी तारणच आवश्यक आहे. आणि तारण कोण देणार आहे? एक विश्वासणारा व्यक्ती. आणि जो व्यक्ती लोकांना तारणाकडे घेऊन येतो तो सगळ्यात मोठा योद्धा आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तो कमजोर जगाच्या दृष्टिकोनात. गिदोना संबंधाने म्हटलं नाही का, गिदोन म्हणतो नाही, द्राक्षीच्या कुंडामध्ये गव्हाची मळणी करत आहे, सगळ्यात हीन, सगळ्यात कमजोर, शूद्र कुळातला मी आहे. परंतु प्रभूनं त्याच्याकडे ती गोष्ट पाहिली, द्राक्षीच्या कुंडामध्ये गव्हाची मळणी करतोय. म्हणजे काय? सुरक्षित कसं ठेवायचं आपलं पीक, सुरक्षित कसं ठेवायचं आपलं कुटुंब, सुरक्षित कसं ठेवायचं आपलं जीवन, हे त्याला चांगलं टेक्निक माहिती होतं. जो डावपेच तो खेळत होता, त्यांना असं वाटलं या द्राक्षी कुंडामध्ये द्राक्ष असतील, पण तिथं द्राक्ष कुंड नव्हतं. त्या द्राक्षीच्या कुंडामध्ये द्राक्ष नव्हते, तर द्राक्षीच्या कुंडामध्ये गहू होता. आणि बायबल काय सांगतं माहिती का? विश्वासणारे लोक हे गव्हासारखे आहेत. जो विश्वासणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी ठेवतो, आणि तो खरा गिदोन आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला नेमकं काय करायचंय? सैतानाला फसवण्याचं काम करायचंय. सैतान कसा फसणार आहे? जेव्हा तुम्ही एका व्यक्तीला तारणाची घोषणा करून तो आणि त्याच्या संबंधानं तुम्ही डिक्लेअर करत असताना विश्वासाचे शब्द बोला. तुम्ही आपल्या परिवारातल्या लोकांसंबंधानं, आपल्या जीवनासंबंधानं विश्वासाचे शब्द बोला. अरे सैताना, मानवासाठी कठीण असेल, पण माझा देव सर्व करण्यासाठी समर्थ आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक, आज सकाळी प्रभूकडे जाताना तुमच्या विचारांमध्ये बदल करा की देव प्रत्येकाचं तारण करणार आहे. प्रत्येकाचं. मुलगा असेल, बदलत नाही. आज सकाळी संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ माता असतील की ज्यांची मुलं व्यसनामध्ये अडकून गेलेली आहेत.
पुष्कळ स्त्रिया आजचा संदेश यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतील. ते हताश आहेत, त्यांचं पती बदलत नाही, दारूच्या व्यसनातनं बाहेर पडत नाही, काम करत नाही, मारजोड करतात. आणि कदाचित तुम्ही प्रयत्न सोडले असतील आणि कित्येक लोक तर त्या विचारत असतील जीवन संपून टाकावं. कोणीतरी व्यसनामध्ये जगडत असेल, त्याला देवाचा मार्ग त्याच्यामध्ये चालण्याची इच्छा आहे पण चालता येत नाही, हताश झालेला आहे. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी, कोणी नाही तर शिलोह तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि शिलोहच्या प्रार्थना तुम्हाला त्यातनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचं मिशन आणि आमचं विजन एकच आहे, प्रत्येक व्यक्तीनं बदलावं. आणि देवाचं वचन जोर लावून सांगतं प्रत्येकाचं तारण शक्य आहे, प्रत्येकाचं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेवढा विरोध वाढेल तेवढं देवाचं काम अधिक होईल. विरोध करणाऱ्या लोकांची गरज. बरेच लोक म्हणतात सरकार बदललं, अमकं झालं, तमकं झालं. आता आमचं सारं लक्ष कुठं लागतं? सारखं अरे प्रार्थना करा, चांगले लोक निवडून या, अमकं व्हावं, तमकं व्हावं. कशासाठी माहिती का? चांगले लोक निवडून आम्हाला आणि त्यांनी प्रार्थना घेऊ दिली, आम्हाला वचन सांगू, आम्ही झोपा काढणार. आम्ही काय काढणार आहे? काय केलं एवढ्या वर्षामध्ये? काहीच केलं नाही. वातावरण मोकळं होतं, त्यास किती लोकांना सुवार्ता सांगितली? नाही सुवार्ता सांगितली. आता तुम्ही सुवार्तेला जा बरं, आता सुवार्तेला बाहेर पडा. एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या गल्लीमध्ये तुम्ही गेला आणि त्याला वचन सांगायला लागला, लगेच लोक तिथं येणार आहेत. आता परिस्थिती कठीण आहे पण तरी देव सांगतो प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जिव्हा कबूल करेल तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. कशावरून वो? एक वचन वाचा, प्रेषितांचं कृत्य 9 अध्याय 1 ते 9 वचन. प्रेषितांचं कृत्य 9 अध्याय 1 ते 9 वचन. हा. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे. काय हो? धमक्या देणे, धमक्या देणं व त्यांचा घात करणे, त्यांचा घात करणं याविषयीचे फुतकार टाकीत होता. काय करत होता हो? फुतकार टाकीत होता. हा, पुढे त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी त्याने अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवरती पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला माझा छळ का करीतोस? तेव्हा तो म्हणाला प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटलं ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचं हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसं जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडलं नाही. मग शौलाला जमिनीवरून उठवलं. तेव्हा त्याने डोळे उघडले. तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी घेतलं नाही. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला. बस आता तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला एक फुतकार देणारा व्यक्ती. आणि काय फुतकार टाकत होता? त्यांनी तर पत्र घेतली हो सगळीकडं. आमच्याकडे पण सध्या पत्र चालू आहेत, यांना सुवार्ता सांगू द्यायची नाहीत. आम्ही घाबरलो. आम्ही म्हणतो आता तारण कठीण आहे. मी तर म्हणतो आता तारण सोपं झालं. कारण पूर्वी बुद्धीनं तारण केलं जात होतं, आता बुद्धीने नाही सामर्थ्यानं तारण होणार आहे. बुद्धीनं तारण केलं जात होतं. आम्हाला वाटत होतं की अशा पद्धतीनं सुवार्ता प्रसार केला तर ते कठीण जाणार. लक्षात घ्या, अहो यानं तर फरमान घेतलं होतं ना. कोण सुवार्ता सांगताना सापडलं सभागृहामध्ये, कोण सुवार्ता सांगत असेल, तिथं येशूविषयी कोणी बोलत असेल तर तुम्ही मला पत्र द्या, त्यानं त्यांच्यावरती जाऊन मी हल्ले करेल. आणि निघाला शौल. शौलाचा बाप स्वर्गामध्ये होता. शौलाचं परिवर्तन करणारा देव स्वर्गामध्ये होता. आणि प्रभूला हे पण माहिती होतं हा लोकांचं छळ करतो, पण याचाच ताबा जर मी घेतला, ज्या परराष्ट्रीय लोकांमधनं
तो उभा आहे. या परराष्ट्रीय लोकांसाठी मी तारणाचा एक मार्ग बनवेल. आणि म्हणून आम्ही पाहतो इकडं शौलालाच देवानं बदलून टाकलं. लक्षात ठेवा, किती फुत्कार मारणारे लोक असले तरी घाबरून जाऊ नका. मानवासाठी अशक्य, देवाला सर्व काही शक्य. मी तर म्हणतो भारताची वेळ आता आलेली आहे, महाराष्ट्राची वेळ आता आली, सोलापूरची वेळ आता आली. लक्षात ठेवा, ज्या भागात तुम्ही राहता कधीच गिवअप करू नका. कधी असा विचार डोक्यामध्ये आणू नका लोकांचं तारण कठीण आहे. नाही, लोकांचं असे विचार तुमच्या डोक्यात सैतान घालतो. तो नाही, आता मी माझं काम जोमानं करणार आहे. आज सकाळी त्याला अगदी डेअरिंगनी सांगा, सैतान हा तुझ्या कामाला प्रतिबंध करण्यासाठी गिदोन नावाचा योद्धा तयार आहे. आम्ही घेऊन जाणार देवाचं वचन. आणि आज सकाळी आम्ही कोण जाएगा, कोण जाएगा. गाणं गाताना सैतानाला असं वाटलं की नुसतं गाणं गातात, पण आता विचार घेऊन जाताना तुम्ही सांगणार आहात आम्ही नुसते गाणारे नाही तर लढणारे लोक आहोत. आम्ही तारण करण्यासाठी बाहेर पडत आहोत, लोकांचं जीवन बदलावं यासाठी बाहेर पडत आहोत. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त इथं लोकांना फक्त जीवन देण्यासाठी आलेला आहे. त्याला जीवनाची गरज आहे. आणि सार्वकालिक जीवन फक्त प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणी देऊ शकत नाही. आणि प्रभूचं काम तेच आहे, येशू या नावावरती विश्वास लोकांनी ठेवावा. आणि जो स्वर्गाचा रस्ता आहे, जो स्वर्गाचा धनी, ज्याच्याकडे स्वर्गाच्या चाव्या आहेत, ज्याच्याकडे अधिकाराच्या चाव्या आहेत, आणि त्या ख्रिस्तावरती लोकांनी विश्वास ठेवावा. आणि त्या विश्वास ठेवण्यासाठी प्रभू तुम्हाला सांगत आहे, तुमच्यासाठी कठीण आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे, सगळं काही शक्य आहे. म्हणून हतबल होऊन, निराश होऊन सैतानाला खुश करू नका. एखादी व्यक्ती तुमच्या घरात त्रास देणारी व्यक्ती आहे आणि तुम्ही म्हणता आता हा बदलणार नाही. सैतान खूप खुश होतो, पण ती व्यक्ती त्रास देते, ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध लढती, भांडती, सगळं करते, आणि तुमचा चेहरा प्रसन्न आहे. तुम्ही खुश असता, तुम्ही आनंदी असता, आणि तुमचा आनंद पाहून इकडं हा सैतान प्रचंड चिडतो. का? कारण तुमचा आनंद हे त्याच्या तारणाचं कारण आहे. का त्या व्यक्तीचं तारण होणार? तुमचा आनंद, तुमचा आनंद हे त्या व्यक्तीचं तारण आहे. तुम्ही निराश न होता त्या व्यक्तीसाठी पॉझिटिव्ह असता. काय पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे? देव त्याला असं म्हणायचं, जेव्हा तो व्यक्ती जास्त त्रास देतो ना, त्याच तुम्ही म्हणायचं आता याच्या बदलाचा समय आलेला आहे. म्हणाल का? आता बदलाचा समय. आणि काहीच घडत नाही ना, काय होणारच नाही. चाललंय, सकाळी उठलाय, नाश्ता केला, अजून नाश्ता करून थोडा झोपला पण, आणि मग उठून चर्चला आला, वचनही ऐकलं, आराधना पण केली, घरी पण गेला, आठवडाभर काहीच घडलं नाही. अरे मग तुम्ही गादी आहात, ज्या बेडवरती तुम्ही झोपता ती बेड आहे, तिच्यातही काही बदल नाही. पण जेव्हा काहीतरी सनसनीखेज घडत असतं तेव्हा देव बदलाला सुरुवात करत असतो. देव बदलाला सुरुवात करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, ते मनुष्याला कठीण आहे, देवाला सर्व काही शक्य आहे. कोणा व्यक्तीचं तारण, कसल्याही प्रकारच्या व्यक्तीचं तारण. वाचा ते वचन पुन्हा एकदा, लुकाचं शुभवर्तमान 18:25. तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहे. 25 पासून. श्रीमंतानं देवाच्या राज्यात प्रवेश करणं यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून ऐका, श्रीमंत लोक देवाच्या राज्यात येऊ शकत नाही असं लोकांचं मत आहे. ते काय, कुणाला जायचं देवाच्या राज्याकडं? गरीब लोकांनी जायचंय, ज्यांचं दुखतं खुपतं, ज्यांना आर्थिक अडचणी आहेत, ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांना लेकरच होत नाही, अशा लोकांनी देवाकडे जायचं. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडचं, त्यांना कशाला देवाची गरज आहे? अहो, पैसा आहे पण झोप कुठे आहे? पैसा आहे पण भीती आहे. आणि बघा, ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला जास्त भीती वाटते, त्याला वाटतं मरायचंच नाही. तेवढा पैसा कोणाच्या बोकाडे ठेवून जायचं नाही का, कमवलंय सगळं. म्हणून आम्ही माहिती, मायकल जॅक्सननं काय केलं, सगळे तयार ठेवले. मला हार्ट अटॅक आला, एका व्यक्तीला बोलवलं, मला हार्ट अटॅक आला, एवढी रक्कम तुझं हृदय मला द्यायचं, माझ्या किडन्या गेल्या, तुझं किडनी मला द्यायची, आणि एवढं करून ऑक्सिजनच्या चेंबरमध्ये जाऊन राहिलेल्या वेळेमध्ये जायचं. इतका पैसा कमवला, अचानक मेला की हो.
आता त्याच्याकडे येशू नव्हता. लाजरस तिथं खुडत जीवन जगतोय पण मरायला तयार नाही. अहो, जगण्यासाठी पैशाची नाही, जगण्यासाठी येशूची गरज आहे. आमेन. प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, गरीब असो श्रीमंत असो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला आता कोणाच्या मागे लागायचंय? पैशावाल्याच्या बी मागे लागायचंय. बस झाले, गरीब गरीब किती दिवस गरीब गरीब करत बसणार नाही का? श्रीमंत सुद्धा त्याही व्यक्तीचं जीवन बदललं पाहिजे. आणि स्वर्गाच्या राज्यात त्यांना नको आहे. आणि येशू, तुम्ही म्हणता नाही होता ना, अहो जक्कय श्रीमंत होता आणि प्रभूला पाहण्याची आणि धडपड करत होता. येशू त्या घरामध्ये गेल्यावर त्यानं उपकार स्तुतीचं दान नाही मागितलं. काय म्हटलं? आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. त्यांनी दाखवून दिलं. तुम्हाला असं वाटतं हे जकातदार, हे परुषी, हे जकातदार आणि पापी लोक, हे व्यभिचारी लोक, हे लोक प्रभूच्या राज्यामध्ये येऊ शकत नाही. या शास्त्री पुरुषांनी या लोकांना म्हटलं हे देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे नाहीत. पण येशूने येऊन दाखवलं, अरे लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रभूची गरज आहे. आणि जक्कय त्वरा कर, खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचंय. श्रीमंत व्यक्तीच्या घराला आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मला तुझी गरज आहे. एक दिवस असा येईल भारतातले श्रीमंत लोक प्रभूच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरतील. ही गोष्ट लिहून ठेवा. जे माणसाला अशक्य आणि देव सर्व काही शक्य करून दाखवणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये चर्चेसमध्ये हे बिझनेसमन, उद्योगपती आणि मोठमोठे लोक देवाच्या राज्यामध्ये आलेले तुम्ही पाहाल. आणि ही गोष्ट मानवी बुद्धीला पटत नाही पण घडणार आहे. चला, शिलो चर्च मध्ये येणार आहे ते लोक. तुम्हाला माहिती का, या मला जेव्हा इलेक्शन आलं ना, सगळ्या पक्षाचे लोक येऊन प्रेयर करून गेले. सगळ्याच्या. मी सगळ्यांसाठी प्रार्थना केली, यांना विजय दे. सगळे आले बरं का, सगळ्या पक्षाचे. आणि जाता जाता सांगू दे, साहेब प्रेयर करा ना हो आमच्यासाठी. कोणी येत नव्हतं पण आता यायला लागलेत. काय यायला लागलेत? जे मानवाला अशक्य ते देवाला शक्य आहे. विश्वास ठेवा, एक दिवशी या चर्चमध्ये पुष्कळ मंत्री, संत्री, जंत्री, आमदार, खासदार या सगळ्यांना प्रभू घेऊन येणार आहे. या चर्चचं नाव मोठं व्हावं म्हणून नव्हे, त्यांचं तारण व्हावं याच्यासाठी. तारण हे मिशन आहे. तारण हे मिशन आहे. कोणती ओळख आम्हाला स्वर्ग राज्य दाखवणार नाही, परंतु लक्षात ठेवा, जेव्हा प्रभूकडे आम्ही येऊ, प्रभू आम्हाला स्वर्गाचं राज्य दाखवणार आहे. पण आता इतकं विश्वासणाऱ्या व्यक्तीनं पॉझिटिव्ह असलं पाहिजे ना. फुतकार टाकणाऱ्या शौलाचं परिवर्तन हो. फुतकार टाकणारा आमच्यासारखे असते तर फुतकार टाकणारे आम्ही गुडघे टेकले तेव्हा शौलाला वाटेत सिंह गाठू दे, खाऊन टाकू दे, शौलाचा ऍक्सिडेंट होऊ दे, शौलाचा नाश होऊन जाऊ दे, शौलाला कोणीतरी मारू दे, शौलाच्या घरावर दरोडा पडू दे. विश्वासणारे लोक तसं करत नव्हते. विश्वासणाऱ्याने गुडघे टेकले आणि फुतकार टाकणाऱ्या शौलाच्या वाटेमध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं. तो प्रभू तू कोण आहेस? शौला, ज्या लोकांचा तू छळ करत आहे, ज्या ख्रिस्ताचा तू छळ करत आहे, तो मी आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा छळ होतो, व्यक्तीचा होत नाही, व्यक्तीमध्ये असणाऱ्या ख्रिस्ताचा छळ होतो. परिवर्तन सगळ्यांचं होणार आहे. प्रत्येकाचं जीवन बदलणार, प्रत्येक व्यक्ती बदलणार आहे. आणि म्हणून काय देवाला अशक्य, मनुष्याला अशक्य. एखाद्या व्यक्तीचं तारण एखाद्या मनुष्याला कठीण असेल, पण देव त्या व्यक्तीचं तारण करू शकतो. दुसरी गोष्ट आपण वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक 18 अध्याय 12 ते 14 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 18 अध्याय 12 ते 14 वचन. हा, सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाली आहे व माझा धनी सुद्धा वृद्ध झाला आहे. तर मला आता हे सुख मिळेल काय? मिळेल का? परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाली असता मला खरोखर मुलगा होणार का? असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? काही असाध्य आहे का? पुढल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी तुझकडे परत येईन, तुझ्याकडे परत येईल, तेव्हा सारेला मुलगा होईल.
तेव्हा सारा हा नाकारून म्हणाली, मी हसले नाही. किती बायका हुशार आहेत नाही हो, ती मी नव्हेच. फार सुंदर आहे. काही सुख तुमच्या बुद्धीमध्ये तुम्हाला येऊ शकतच नाही, परिस्थिती तशी आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा विपरीत परिस्थिती प्रभू निर्माण करतो, कोणती परिस्थिती, सैतानाला दोष देऊ नका. बरेच वेळा म्हणतो सैतानाने केलं, तो सैतान पण कधी कधी म्हणतो अरे जरा बायबल वाचा, कोण करतं ते तर बघा. तुम्ही सारखं सारखं का मला नाही कानफटानं पाडलंय, तुम्हाला नावच पाडले, काय झालं की सैतान, शिंक आली तर सैतान हुशो सैतान. ज्या देवानं अब्रामाला त्या देशातनं बाहेर काढलं आणि तो त्याला अभिवचन काय देतो, मी वचनदत्त देशाकडे तुला घेऊन जातो, दुधामधाचा प्रदेश. जेव्हा तुम्ही वचनदत्त देशाकडे निघताना, वचनदत्त देशाकडे जाताना जेवढे आशीर्वाद प्रभूकडे तेवढे आशीर्वाद प्रभू तुम्हाला देत असतो. तुमचं तारण, तुम्ही सुटका पावलेले लोक आहात, तुम्ही बाहेर पडलेले लोक आहात. जसं आज ब्रदरनं गुटक्यातनं तुम्ही बाहेर पडला, आता जाताना तुमच्याकडे आशीर्वाद असणार आहे, पण ते एवढ्यात नाही येणार, नाही का. आता अब्रामाला देवाने सांगितलं की चल चल मी तुला मुलगा देणार आहे. अब्राम घरी गेला असेल बायकोला, चल झबलं टोपडं घेऊन ये, पुढच्या वर्षी नाही तर तू ते झबलं विणायला सुरुवात कर. आणि तिने विणायला सुरुवात केली. अहो 20 वर्ष झालं कुठे इसाक, झबलं टोपडा ते बांधता 20 वर्षात बांधल्यावर केवढं मोठं झबलं झालं असतं ना. आम्ही महिना 2 महिन्यामध्ये ते बांधून ते सारण तिथं ठेवलं पाहिजे होतं. 20 वर्ष वेटिंग. काही अभिवचन प्रभू तुम्हाला देतो, लक्षात ठेवा, त्याच्यासाठी देव तुमच्या विश्वासाची पण परीक्षा करत असतो. का? तुमच्या बुद्धीला ते पटावं. मानवी बुद्धीसाठी अशक्य आहे. आता काय मानवी बुद्धीला अशक्य आहे? जेव्हा ते 80 वर्षाचे होते त्या सारा सांगते आम्ही दोघं जक्क म्हातारे आहेत. आता 100 वर्षी तर अजून किती म्हातारे झाले. आता एज वाढलं. एज मानवी बुद्धी आहे, वय फक्त मानवी विचार आहेत. वयाप्रमाणे आजारपण येतं, वयाप्रमाणे नोकरी लागत नाही, वयाप्रमाणे पैसे संपतात, वयाप्रमाणे आधार तुटतो. हे तुमचा विचार झाला. देवाचा विचार वयाच्या पलीकडचा असतं. हसू नका कोणत्याच गोष्टीला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे सुख तुम्हाला हवं असतं त्या सुखाचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला हसू येतं. काही सुख तुमच्यासाठी असे आहेत नाही घडू शकत आहे, पॉसिबल नाही, अशक्य आहे. संभ्रमावस्थेमध्ये तुम्ही आहात आणि कदाचित प्रभू तुमच्याशी त्या सुखासंबंधाने बोलत असतो की हे घडेल. आणि लक्षात ठेवा, देवाला नेहमी घडेल बोलायला आवडतं. सर्व काही देवाला शक्य, सर्व काही. वांज आहे सारा, गर्भाशय तिचं बंद झालेलं आहे, हे सगळं वास्तव आहे. वास्तवामधलं जीवन, त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रभू वास्तव बदलू शकतो यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. वास्तवातलं जीवन आहे. वास्तवातलं जीवन तुम्हाला बिकट परिस्थितीकडे घेऊन जातं आणि तुम्हाला नकारात्मक बनवतं. नाही लागणार नोकरी, नाही होणार लेकरं, नाही होणार अमक, नाही फिटणार कर्ज, नाही घडू शकत. परवा कोणीतरी मला कॉल केला जाता जाता आणि त्यांनी सांगितलं की पाळक साहेब बँकेत चाललेलं आहे, आता ते कर्ज आम्हाला बँकेवाल्यांनी द्यायला पाहिजे. आता मला त्या व्यक्तीची स्टोरी माहिती होती, याला ऑलरेडी बरेच कर्ज घेतले बँकेकडनं आणि त्याला नवीन कर्ज पाहिजे होतं. आणि मग त्यांनी मला कॉल केला, साहेब बँकेत चाललो, प्लीज 2 शब्दाची प्रार्थना करा. मी म्हटलं याने आधीच घेतले, आता कुठली बँकेला देणार, कारण बँकेकडे गेल्यावर ते 20 बँकाचं घेऊन म्हणतात नाही का, तुम्हाला सगळ्या बँकेचं घेतलं आणि तुम्ही फेडलं व्यवस्थित, त्याचे हप्ते आम्हाला दाखवा आणि तुमचं सगळं ते चांगलं असलं तर तुम्हाला देणार आहे. पण तो आता गडबडीने त्यांनी सांगितलं मग साहेब प्रार्थना करा. आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. अर्ध्या तासामध्ये त्याचा कॉल आला. त्यांनी सांगितलं पाळक साहेब तुम्ही प्रार्थना केली आणि बँकेनं पैसे खात्यावर पाठवून पण दिले संध्याकाळी. कधी कधी बुद्धी करत नाही काम, असं वाटतं कसं घडेल, परंतु घडवणारा देव आहे. बिकट परिस्थितीवरती विश्वास ठेवू नका. सारीची परिस्थिती बिकट आहे.
तिचं गर्भाशय बंद आहे, ती म्हातारी आहे, नुसती म्हातारी नाही, ती जख्ख म्हातारी आहे. आणि त्याच परिस्थितीला ती हसली. कदाचित तुमची परिस्थिती तुमच्यासाठी आणि लोकांसाठी थट्टेचा विषय असेल, हरकत नाही, पण प्रभू आहे ना. आणि देव अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी अस्तित्वात आहे. ज्या गोष्टी घडू शकत नाही घडवण्यासाठी देव अस्तित्वात आहे. आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की मानवी बुद्धी, त्याची शक्ती सुद्धा मर्यादित आहे. बुद्धी पण मर्यादित आणि शक्ती पण मर्यादित. कोणता डॉक्टर असेल की जो डॉक्टर म्हणेल 100व्या वर्षी तुम्हाला मी मुलगा देईल? कोणता डॉक्टर आहे जो गर्भाशय उघड करेल? कोणताच डॉक्टर नाहीये. कदाचित कोणी सल्ला दिला असता की तुम्ही दुसरा मुलगा दत्तक घ्या. बरं, आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अब्रामाला कटोरा नावाची पत्नी होती, तिच्यापासून पण लेकरं झाली होती. मग अब्रामानं संतुष्ट असलं पाहिजे, आहे ना कटोरेला मुलगा, आता सारेपासून कशाला पाहिजे? बरं, सारेनं काय केलं? हगार दिली. हगारेपासून पण इश्माईल झाला. समाधानी असलं पाहिजे, जाऊ द्या ना, इश्माईल आहे ना. विश्वासणाऱ्या लोकांनी संकुचित विचारसरणी घेऊन कधी जगायचं नसतं. त्यानं सारेपासून म्हणजे सारेपासूनच, जसं अब्राम म्हणतो सारेपासून मला संतती हवी आहे, तसं जे अभिवचन प्रभू तुम्हाला, सारा हे अभिवचन आहे. सारा तुमच्या जीवनातलं अभिवचन आहे. प्रभू तुम्हाला अभिवचन देतो आणि त्या अभिवचनावर तुमचा विश्वास असला पाहिजे की देव माझ्या जीवनामध्ये ते घडवणार आहे. अभिवचन आणि परमेश्वराची अभिवचनं कधीच वाया जात नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कधी कधी सगळ्या बाजूनं नकारात्मक वातावरण तुमच्यासाठी तयार होत असतं, नकारात्मक. पण ही गोष्ट महत्वाची की नकारात्मक वातावरण तयार झाल्याशिवाय चमत्काराचं सामर्थ्य पण काम करत नाही. नकारात्मक वातावरण तयार व्हावं लागतं, सारेचं गर्भाशय बंद व्हावं लागतं, जख्ख म्हातारी व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी नकारात्मक आहे. आणि ती पॉझिटिव्हिटी, ती एनर्जी, कोणती एनर्जी? जी अब्रामाकडे होती. अब्रामाला देवाने सांगितलं आकाशातल्या तारा इतकी तुझी संतती करेल. अब्रामानं आकाशातल्या ताऱ्याकडे बघितलं पाहिजे. तुम्हाला पण बघायचं अभिवचनांकडे, तुम्हाला पण बघायचं अभिवचनांकडे. व्यक्ती तुमची मदत करत नाही, पण जो तुमची मदत करतो त्याने केलेली मदत कोणीच अडवू शकत नाही, कोणीच नाही अडवू शकत. म्हणून म्हातारपणी आणि लेकराचं सुख, वाचा बरं वचन. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाली आहे, मी जख्ख म्हातारी झाली आहे, व माझा धनी सुद्धा वृद्ध झाला आहे, वृद्ध झाला आहे. तर मला आता हे सुख मिळेल काय? ऐका, आज सकाळी तुम्ही कोणतं तरी सुखाची अपेक्षा करून परमेश्वराच्या घराकडे आलेला आहात, जे सुख आतापर्यंत तुम्ही कधी अनुभवलं नाही. पण आज मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, ते सुख तुमच्या वाटेला कधी आलं नाही, पण आज सकाळी प्रभू ते देण्यासाठी समर्थ आहे. हे सुख माझ्या वाटेला येईल का? हे सुख माझ्या वाटेला येईल का? कोणत्या सुखाची अपेक्षा तुम्ही करत आहात? कोणत्या सुखाची अपेक्षा करत आहात? काय तुम्ही प्रभूकडे कोणती प्रार्थना सादर करत आहात? मग तुम्ही ती प्रार्थना बंद करू नका. तुमची प्रार्थना तेवढ्याच वेगानं, तेवढ्याच सामर्थ्यानं प्रभूकडे पाठवा आणि म्हणा की माझा प्रभू या गोष्टी देण्यासाठी समर्थ आहे. जेव्हा सारेला देव तसं बोलला ना, मला असं वाटतं त्या दिवसापासून सारा आपल्या पोटावर हात ठेवून म्हणत असेल, देवानं मला माझ्या पोटामध्ये गर्भ दिला. सारेनं हे विचार केल्यावर गर्भ तयार होऊ लागला. अब्राम तिला गर्भ देऊ शकत नव्हता, पण प्रभूचं अभिवचन आणि तिचा विश्वास आणि जी गोष्ट ती बोलत आहे की प्रभूला सर्व काही शक्य आहे, या गोष्टीमुळे तिच्या गर्भाशयाच्या बंद पिशवीमध्ये प्रभूनं काम केलं आणि तिची पिशवी उघडली आणि त्याच्यामध्ये साधा सुद्धा नव्हे तर इसाकाचा आशीर्वाद देवानं ओतला. ती म्हणती हे सुख माझ्या वाटेल येईल का? आणि प्रभू दाखवून देतो, हे सुख देण्यासाठी मी समर्थ आहे, हे सुख देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून विश्वासणाऱ्या व्यक्तीनं प्रभूकडे प्रत्येक सुखाची मागणी करायची बरं का. दिलं नाही तर रडायचं नाही. येणार हे मात्र नक्कीच आहे, नाही तर दुसऱ्या दिवशी याल, पाळक साहेब तुम्ही सांगितलं आणि घरी गेलो तर ते सुख काय माझ्या वाटेला आलं नाही. प्रभू जेव्हा पाहिजे तेव्हा ते तुम्हाला देणार आहे.
100%. कारण तो देव आहे. देवाला मुळामध्ये देवाला ते द्यायला आवडतं. आता तुम्ही विचार करा, अब्राम आणि सारा दोघं जण म्हातारा म्हातारी काय म्हणत असतील तिथं? ते म्हणतात तुम्हाला त्याचं काय पडलं, मी आहे ना, मी समर्थ देव आहे, मी सगळं काही करण्यासाठी समर्थ आहे. आणि प्रभूनं ते घडवलं. म्हातारपणी वांज असणाऱ्या सारेला मुलगा देणं प्रभूला शक्य आहे. मानवी बुद्धीला ते पटत नाही, पण देव ते करून दाखवतो. यासाठीच परमेश्वर आहे. तुमची बुद्धी कमी आहे, चांगल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन तुम्ही पास होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागू शकत नाही. ही तुमची क्षमता आहे, ही तुमची ताकद आहे, आणि तुमची ताकद संपल्यासारखं तुम्हाला वाटत आहे. पण विश्वास ठेवा, देणारा देव स्वर्गामध्ये. त्यानं दाविदासारख्या मेंढर चारणाऱ्याला राजगादी दिली. हो, तुम्ही काय म्हणता साधी नोकरी लागावी, त्याने तर राजगादी देऊन टाकलेली आहे. शिक्षण नाही तुमच्याकडं, ओळख नाही तुमची, काय कराल त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश येतं. प्रभू तुम्हाला एक असा बिझनेस देईल, त्या बिझनेसमध्ये तुम्ही एवढं पुढे जाल की तुमच्या पुढं कोणी नसणार आहे. हे प्रभू करू शकतो. देवाला सर्व काही शक्य आहे. अशक्य गोष्टीला हसणारा माझा प्रभू आहे. सारा त्या ठिकाणामध्ये हसली का, तर तिला असं वाटलं माझी शक्ती कमजोर पडलेली आहे. तुम्ही पत्र्याच्या घरात राहतात आणि तुमचं पिढ्या त्या पत्र्याच्या चार पत्र्याच्या खोलीमध्ये गेले असतील, पण तुम्हाला काय वाटतं त्याच्यातच मरावं असं देवाची इच्छा आहे. देवाला कधीच वाटत नाही तुम्ही आहे त्याच्यामध्ये राहावं. बायबल सांगतं, देवानं अब्रामाला सांगितलं माझ्या बरोबर निघ. अब्राम निघाला आणि शास्त्र सांगतं वाटेमध्ये तो सोनं रुपयानं संपन्न झाला. हा तुमचा देव आहे, हा तुमचा देव आहे. देव तुमच्या वाढीला कधीच मर्यादा लावत नाही, कधीच नाही. लिमिटेशन्स नाही देवाकडं. देव तुम्हाला अमर्याद वाढण्यासंबंधानं सांगत आहे. आणि प्रभूचं काम तेच आहे, तुमच्या बरोबर राहावं, तुमच्या बरोबर चालावं, तुम्हाला आशीर्वादित करावं. आणि त्याचं सामर्थ्य दाखवण्यासाठी कुठल्या तरी व्यक्तीची गरज आहे. कुणाला दाखवणार पावर? आता बघा, जर सारा आणि अब्राम म्हातारे झालेच नसते तर देवाला दाखवतं कसं आलं असतं, अरे मी म्हाताऱ्यांना पण लेकरं देतो. मग तर ते 30-35 वर्षानंतर लोक म्हणले असते आता लेकर होत नाही आणि आपण आशा सोडून देऊ. पण देव म्हणतो तसं नाही, थोडं थांबा. अब्रामाकडे बघा, सारेकडे बघा, हन्नेकडे बघा. हन्ना परमेश्वराच्या मंदिरात गेली, ती रडली आणि प्रभूनं तिचा वांजपणा काढून टाकला, सारेचा वांजपणा काढून टाकला. आज सकाळी कोण या ठिकाणामध्ये वांज असेल आणि त्यांना अपेक्षा असेल की प्रभूनं आणि मला लेकरू द्यावं, तुमच्यासाठी देवाचं अभिवचन, कोणी वांज नसणारे, कोणी वांज नसणारे परमेश्वर ते गर्भाशय उघडेल आणि प्रभू त्याचे आशीर्वाद त्याच्यामध्ये पाठवेल. ते मनुष्याला अशक्य, देवाला सर्व काही शक्य. एकच वचन वाचू आणि मग त्याच्यामध्ये अजून जवळजवळ 3 ते 4 मुद्दे आहेत, परंतु एक वचन वाचू. पहिले शमूएल 16 अध्याय 10 ते 13 वचन. पहिले शमूएल 16 अध्याय. या प्रकारे याने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालवले. शमूएलाने इशायास म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. यातला कोणीही परमेश्वरानं पसंत केला नाही. शमूएलाने इशायास विचारले, शमूएलानं इशायास विचारलं, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? सर्व पुत्र हजर आहेत का? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे. एक सर्वात धाकटा राहिला आहे. तो ऐका बरं का, 13 वचन फार महत्वाचं आहे. तो फार शेरडे मेंढरे राखीत आहे. शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण. त्याला बोलावणं पाठवून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून, त्याला बोलावणं पाठवून त्यास आणले. त्यास आणलं. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटलं, उठ, त्यास अभिषेक कर, हसतो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचारू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. मेंढर चारणाऱ्याला राजा करणं फक्त देवाला शक्य आहे. मेंढर चारणाऱ्याला कोण राजा करणार आहे? काय बुद्धी असणार आहे त्याला? काय त्याला आणि कशी काय त्याच्या हातामध्ये सत्ता देणार आहे? बरं, यहुदी लोक हे सगळ्यात बुद्धिमान लोक, हुशार लोक आहेत. लढण्याची ताकद त्यांच्याकडे. जसं आम्ही पाहिलं, गिदोन द्राक्षीच्या कुंडामध्ये गव्हाची मळणी, किती हुशार होता तो. जर
गहू यायला आले, त्यांना माहिती की द्राक्षीच्या कुंडामध्ये ते कशाला घेऊन जायचं, ते कसं काय नष्ट करता येईल. पण त्यानं सुरक्षितपणे एकदम बुद्धीचा विचार करून बुद्धी वापरली. त्यानंतर मी पाहतो गिदोनानं काय केलं, या मिद्यानी लोकांना हरवण्यासाठी, मारण्यासाठी त्यांनी कोले पकडले आणि त्या कोल्यांना काय केलं तर त्यांनी दिवट्या केल्या, दिवट्यामध्ये आणि आम्ही पाहतो की ती मशाल ठेवली आणि ते फोडले आणि सोडून टाकले तिकडं आणि ते घाबरले. त्यांना असं वाटलं युद्धासाठी. किती बुद्धी होती त्यांच्याकडं. एवढी सगळे बुद्धिमान लोक असताना हा मेंढर चारणाऱ्या व्यक्तीला देव कशासाठी राजा म्हणून निवडेल. देवाला दाखवायचं होतं सगळे लोक बुद्धीच्या द्वारेच राजा होत नाही. देव ज्याच्यामध्ये आत्मा घालतो तो सुद्धा राजा होऊ शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये मी पाहतो शौलाकडे बुद्धी नव्हती, दाविदाकडे बुद्धी नव्हती, शौलाकडे बुद्धी होती. तो उंचा पुरा बुद्धिमान व्यक्ती होता. आणि परमेश्वर जेव्हा इस्रायल लोकांनी राजा मागितला त्यास देव म्हटला यांच्यातला बुद्धिमान, यांच्यातला ताकदवान, यांच्यातला देखणा पुरुष राजा म्हणून निवड. तो सगळ्यामध्ये उंच होता, परंतु ती निवड लोकांची निवड होती, ती देवाची निवड नव्हती. पण जेव्हा देव आता राजा निवडण्याचा समय आला, तो म्हणतो जाऊन दाविदाला निवड. का? कारण दाविदामध्ये बुद्धी नाही. मला दाखवायचंय बुद्धी काम करत नाही, माझा आत्मा काम करतो. माझा आत्मा काम करतो. आज सकाळी तुमच्याकडे बुद्धी नसेल पण पवित्र आत्मा असेल तर लक्षात ठेवा परमेश्वर तुम्हाला उच्च पदावरती नेल्याशिवाय राहणार नाही. देवाचा आत्मा ही तुमच्यामधली सगळ्यात प्रभावशाली गोष्ट आहे. आणि म्हणून तुमच्याकडे काही नसेल, तुम्ही साधारण लोक असाल. दावीद साधारण व्यक्ती म्हणून त्या ठिकाणामध्ये जीवन जगत आहे, मेंढर चारणारा आणि म्हणून जीवन जगत आहे. परंतु पवित्र शास्त्र सांगतं जेव्हा शमूएलानं त्याला अभिषेक केला, देवाचा आत्मा त्याच्यामध्ये संचारू लागला, सामर्थ्य त्यांच्यामध्ये संचारू लागलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्यात मोठं आणि सामर्थ्य कोण असेल तर तुमच्यावरती असणारा अनॉइंटिंग, तुमच्यामधला अभिषेक. आणि तो अभिषेक याच्यापासून तुम्हाला कोणी वंचित करू शकत नाही. दावीद अभिषेकानं परिपूर्ण झाला, दावीद अभिषेकानं भरला. आणि लक्षात ठेवा तो मोठी मोठी युद्ध जिंकली आणि त्यानं लढाया केल्या आणि तो कुठलीच लढाई हरला नाही. का? कारण त्याच्याकडे ते अनॉइंटिंग होतं. काय एवढं सगळं राज्य करू शकला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळे राजे आले कालबाह्य झाले. प्रत्येक राजाची कारकीर्द थोडकी ठराविकच राहिली. दाविदाची कारकीर्द तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे. का? दाविदाच्या कुळातनं येशू ख्रिस्त जन्माला आला. जेव्हा अभिषेक तुमच्यामध्ये असतो तो अभिषेक पिढ्यानपिढ्या पुढे जात राहतो. पिढ्यानपिढ्या, एका पिढीपुरतं मर्यादित नाही, एका विशिष्ट गोष्टीपुरतं मर्यादित नाही. म्हणून तुम्ही स्वतःला तुच्छ पण लेखू नका. कधी कधी आम्ही म्हणतो आम्ही तुच्छ आहे, आम्ही टाकाऊ, आम्ही अमके. नाही, तुम्ही देवाचं निवडलेले पात्र आहात. देवानं तुमची निवड केली. कोणी माणसानं तुम्हाला निवडलं नाही. ज्यानं निवडलं त्याला निवड बरोबर कळती आणि त्यानं तुमची निवड केलेली आहे. आणि त्याच गोष्टीमध्ये तुम्ही पुढे जायचं. आम्ही पाहतो की इकडं मेंढर चारणाऱ्याला देवानं राजा केला. आता किती पॉझिटिव्ह असलं पाहिजे. सगळ्याचा नंबर येणार आहे, सगळ्याचा नंबर येणार आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रभू उंच करणार आहे, पण त्याच्यासाठी देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये राहू द्या. प्रभूच्या आत्म्याचा अभिषेक तुमच्यामध्ये राहिला पाहिजे. लोक काय बोलतात याच्याकडेही तुमचं लक्ष असू नये. आता तिकडं मला तर कधी कधी त्या बापाचं कौतुक वाटतं. बापाचं मला असं वाईट वाटतं. 7 मुलांना बोलून आणलं, 8व्याला रानात सोडलं. जा म्हणलं तू काही कामाचं नाही, पाहुणे येणार आहे, तुझं काय तिथं काम नाही. लपवतात नाही कधी कधी घरामध्ये गबाळे असतील त्यांना लपवतात. सगळे चांगले चांगले समोर. शाळेमध्ये पण तसं असतं नाही का. हुशार सगळे पुढं पेरायचे आणि जर इन्स्पेक्शनला आले तर त्याला सांगायचं तू हात वर करायचं बरं का, तू करायचं नाही, तू तिचं सांगतो. इकडं सगळे तशीच दाविदाचे सगळी भावंड आले, पेरली तिथं. आणि मग तो याजक आल्यावर आपल्या घरात पण आम्ही तो सगळे वचन पाठ असलेले, बोल बापा, एक असतं शिव्या देणार पिक्चरची गाणं, त्याला कोंबून ठेवतात कुठंतरी. नाही तर दुसरीकडे जा म्हणतात फिरायला. ते गेल्यावर पाळक साहेबाला रोग इज्जत घालवू नकोस नाही का. सगळे चांगलं पाठांतर केलं. इकडं शमूएल आल्यावर सगळे भारी भारी आणले, उभे केले. हा माझा थोरला मुलगा, हा एवढा उंचापुरा सगळा, याला बघा करता का राजा. तो म्हटला गेला अभिषेक. हा नाही,
1 झालं, 2 झाले, 3 झाले, 4 झाले, 5 झाले, 6 झाले, 7च संपून गेले. देव म्हटलं एक पण नाही. त्याच्या बापाला विचारलं आणखीन एक मुलगा आहे का? तो म्हटलं आहे, तो रानामध्ये आहे. मी त्याला मुद्दाम पाठवलंय, त्याच्यामध्ये अपेक्षाच नाही काय शिकेल म्हणून. नाही आम्ही म्हणतो ना, हे काय करत नाही, याला बकऱ्या घेऊन द्यायच्या. त्याच्या बापाने पण त्याला बकऱ्या घेऊन दिला. जा म्हटले रानात चाल. बुद्धी चालत नाही आणि देवाला पण ते माहिती होईल बुद्धी चालत नाही, म्हणून तो म्हणतो कुणी ज्ञानानं ऊन असेल त्याने माझ्याकडे मागावं. काय सुंदर आहे. नुसतं त्याला अभिषेक करून देवानं पाठवलं, जा राज्य कर. देवाला माहितीये हा असं राज्य करू शकणार नाही. माझा आत्मा याच्यामध्ये राज्य करेल, माझा आत्मा राज्य करेल. प्रभूनं त्याच्यामध्ये त्याचा आत्मा घातला. वाचा बरं. त्याने बोलावणे पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटलं उठ उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. जेव्हा परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये संचारतो, लक्षात ठेवा, आत्मा संचारणं म्हणजे त्याची मोमेंट. संचार समजतो का तुम्हाला? संचार म्हणजे फिरणं, पवित्र आत्म्याचं वाहन. कधी कधी पवित्र आत्मा वाहण्यासाठी, संचारण्यासाठी जी मोकळीकता तुमच्यामध्ये असते ती मोकळीकता नसते. म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळं ठरू शकत नाही. तुम्हाला वेगळं ठरायचंय. आत्म्याला अडखण असणार आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यामध्ये, आणि तो अभिषेक तुमच्यामध्ये संचारला पाहिजे. कसं काय संचारणार आहे अभिषेक? ऐका बरं, काय महत्वाची गोष्ट तुम्हाला जाता जाता मी सांगेल. कोणती गोष्ट आहे? कसं काय आत्मा संचारत होता, त्याची मोमेंट कशी होते, पवित्र आत्मा कसा फिरत होता त्याच्यामध्ये, नीट ऐका. आणि आजपासून जर तुम्ही ती गोष्टीला महत्त्व दिलं ना, तर तुम्ही जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यातनं कधी गेलेलं तुम्हाला अनुभवणारच नाही. कसा आत्मा संचार होता, त्याचं कारण काय होतं माहिती का? दावीद हा एक उत्तम उपासक होता, एक उत्तम वर्शिपर होता. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांना त्याची उपासना आत्म्यानं खरेपण. तो उत्तम उपासक होता. त्याला माहितीये पवित्र आत्मा माझ्यामधनं कसा संचारला पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये ते उपासनेचं टॅलेंट होतं, आराधनेचं टॅलेंट होतं. त्याचा परिणाम काय झाला? इकडं शौलाला दुरात्मा त्रास देत होता, तेव्हा दाविदामधला संचारलेला आत्मा या शौलातल्या दुरात्म्याला घालवण्याचं काम करत होता. का? याच्यामध्ये. म्हणून काही झालं तरी आपली आराधना कधी बंद होऊ देऊ नका. काही पण होऊ द्या. हे तुम्हाला तातडीनं प्रभूनं दिलेलं विशेष प्रकारचा अभिषेक आहे की तो तुम्हाला राजा म्हणून पुढे घेऊन जाणार आहे. ते तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. 100% तुमच्यातला अभिषेक वाहू नये म्हणून सैतान रात्रंदिवस प्रयत्न करणार आहे. त्याचं काम काय? सैतानाचं काम काय? आजारी पाडणं नाही. आजारी तुम्ही शिळं खाल्लं तरी पडता, मग आता काय सैतानाला दोष देता का? आजारी पाडणं त्याचं काम नाही. त्याचं काम काय? तुमच्या घरावर दरोडा घालणं नाही. त्याचं काम फक्त तुमची आराधना बंद करणं. उत्तर कुठलं सांगू का तुम्हाला? जेव्हा योबाची लेकरं मेली, योबाचं शरीर फोडानं भरलं, योबानं प्रार्थना बंद केली आणि योब 2 वर्ष फोडानं भरलेलं शरीर घेऊन जगला. आणि असं लिहिलं, योबानं आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने सगळं त्याचं दुप्पट दिलं. म्हणजे सैतान तुमचं अनॉइंटिंग त्याचं काढण्याचं माध्यम, तुम्ही कुठं तरी थांबावं. बस थांबला की संपला. पण लक्षात ठेवा, काही झालं तरी थांबायचं नाही. आमेन म्हणाल का? काही पण होऊ द्या, थांबायचं नाही. आमेन. आराधना करा, प्रभूचा धन्यवाद करा, लोकांच्या शब्दाकडे चुकून पण ऐकू नका. लोक काय करणार आहेत? तुम्हाला आराधना तुम्ही देवाची करतात, लोकांचं काय संबंध आहे तिथं? तुम्हाला तुमची पर्सनल आणि कोणाचं लक्ष वेधावं याच्यासाठी थोडी आहे. तुम्ही जे करता तुमच्या प्रभूसाठी करता आणि त्याचं प्रतिफळ तुम्हाला देव देणार आहे. देवच तुम्हाला देणार आहे त्याचं प्रतिफळ.
आणि मग इथं काय म्हटलं, मेंढर चारणाऱ्याला राजा करण्याचं काम फक्त देवच करू शकतो. हालेलुया. देवच करणार. सामान्य स्थितीमधनं असामान्य स्थितीमध्ये तुम्हाला तुमची आराधना घेऊन जाणार आहे. तुम्ही ऑर्डिनरी जीवन जगू नका. जे मनुष्याला अशक्य ते देवाला शक्य. त्याचा बाप त्याला शिक्षण देऊन गव्हर्नमेंटची नोकरी देऊ शकला नाही. मेंढर चारणारा दावीद, त्याच्या बापानं त्याला मेंढर दिली, पण अभिषेकानं त्याला राजपद दिलं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला साधारण गोष्टी तुमचे नातेवाईक, तुमच्या जवळचे लोक देतील, पण माझा प्रभू सगळ्यांपेक्षा वेगळं तुम्हाला देणार आहे. तो माझा प्रभू आहे आणि तोच तुमच्या जीवनामध्ये ते घडण्यासाठी समर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, जे मनुष्याला अशक्य ते देवाला शक्य आहे. 3-4 मुद्दे खूप सुंदर आहेत, परंतु परत कधी हा विषय आला तर मी तुम्हाला सांगेल. पण जाता जाता मी सांगेल, काही गोष्टी मनुष्याला अशक्य असतील, पण देव सर्व काही शक्य करणारा देव आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपले मस्तक आपण चुकूया. आपल्या माना आपण लावूया. प्रभू समोर नम्र होऊया. देवाच्या वचनासमोर आपली मान तुकवूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. प्रभूच्या मेजामध्ये देखील आम्ही सहभागी झालेलो आहोत. आणि आज प्रभू पुन्हा एकदा एक नवीन अभिवचन देऊन म्हणतो, जे मनुष्याला अशक्य ते देवाला शक्य आहे. किती सुंदर प्रभूचं वचन आहे, जे आम्हाला उत्तेजित करतं, जे आमच्यातली निराशा घालवतं, जे आम्हाला पॉझिटिव्ह बनवतं. हे गौरवशाली देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या पुत्राबद्दल. आम्ही तुला महिमा देतो तुझ्या अभिवचनाबद्दल. आम्ही तुझ्या चांगुलपणाबद्दल तुला थोर म्हणतो माझ्या देवा. आणि आज सकाळी तू आमचे विचार बदलून टाकले. फार संकुचित विचारांना आम्ही जगत होतो की असलं सुख आमच्या वाटेला येईल का. आम्ही फार संकुचित विचार करतो, तो मेंढर चारणारा राजा होईल का. आम्ही फार संकुचित विचार करतो, तो माझ्याच बाबतीमध्ये असे घडेल का. आम्ही फार संकुचित विचार करतो, तो प्रभू या व्यक्तीचं तारण शक्य आहे का. आज आम्ही आमच्या शहरासाठी रद्दबदली करत आहोत. आमच्या आसपासच्या परिसरासाठी रद्दबदली करत आहोत. आम्ही विश्वासाने डिक्लेअर करत आहोत, या परिसरातल्या प्रत्येक व्यक्तीचं तारण तू करणार आहेस. उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं होईल, पण श्रीमंताचा प्रवेश देवाच्या राज्यामध्ये होईल हे फार कठीण म्हटलं. पण आज तुझ्या वचनातनं मला कळलं, तू त्यांनाही स्वर्गाच्या राज्यामध्ये आणणार आहेस. त्यांनाही स्वर्गाच्या राज्यामध्ये आणणार आहेस. आम्ही प्रार्थना करतो येणाऱ्या दिवसामध्ये बिल्डर्स, लॉयर्स, पॉलिटिशियन्स, बिझनेसमन, उद्योगपती, एज्युकेशन फील्ड मधले लोक, प्रिन्सिपल, डॉक्टर, इंजिनियर, या सगळ्यांचं तारण तुमच्या दृष्टीला पाडणार आहे. हे तुला शक्य आहे माझ्या देवा. एकही व्यक्ती या मंदिरामध्ये अशी असू देऊ नकोस तिने तारणाचा अनुभव घेतलेला नाही. झुंडीच्या झुंडी देवाच्या राज्यामध्ये येऊ दे माझ्या देवा. तुझं मंदिर बांधून जसं पूर्ण होईल तसं तुझं गौरव, तुझं शखेना उतरून येऊ दे माझ्या देवा. प्रत्येकामधला असलेला अभिषेक, देवाचं पाचारण, ज्या गोष्टीसाठी प्रभूनं त्यांना बोलवलं त्याच्यामध्ये त्यांनी खंबीर व्हावं आणि कबूल करावं की मला देवानं हाक मारली आणि मी देवाबरोबर चालणार आहे. आज मोठ्या आशेनं तुझे लोक दुरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत आणि त्यांना देखील विश्वासामध्ये मजबूत कर. येताना रिक्त आले पण जाताना ते भरून जातील. जेव्हा त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या गावामध्ये ते जातील, प्रभूची मोठ्या साक्षी घडलेल्या असू दे. या मंदिरात पाऊल टाकलं आणि देवानं सगळी परिस्थिती बदलली. गेल्या आठवड्यामध्ये जो परिवार आला होता, येताना त्यांच्याकडे पैसे नव्हते, परंतु त्यांची साक्ष जसं चर्चमधनं बाहेर पडलो 22,000 रुपये खात्यावरती जमा झाले. अशाच अद्भुत साक्षी घडल्या जाऊ दे जाताना एकेकाच्या जीवनामध्ये. हे तू करण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून जे आलेले लोक आहेत
ते प्रश्न घेऊन आले, पण जाताना त्यांच्याकडे साक्ष घेऊन जाऊ दे माझ्या देवा. काम करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करतो, आईसाठी प्रार्थना करतो. तुझा शब्द तिच्यासाठी पाठव, तिच्या शरीरातला अशक्तपणा काढ. तोल जाणं हा वारंवार तिच्या बाबतीत घडत आहे, परंतु इथून तुझं आमच्यासाठी ते कठीण आहे, अशक्य आहे, पण देवा तुला सर्व काही शक्य आहे. तिच्यासाठी आम्ही एकत्र प्रार्थना करत आहोत. प्रभू तिला आरोग्य दे, तिच्या बरोबर तू राहा आणि लवकर लिफ्टचं काम होऊन उपासनेमध्ये सहभागी होण्यासाठी तिला कृपा पुरव, जेणेकरून मला माहिती की इथं आल्यावर तिच्या शरीरातलं सगळं आजारपण निघून जाणार आहे. म्हणून ते लवकरात लवकर लिफ्टचं काम होऊन जाऊ दे, जेणेकरून तिचं वरून खाली येण्यासाठी मार्ग मोकळे होऊ दे. जे काही मे महिन्यामध्ये आम्ही चर्चचं ओपनिंग करणार आहोत त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजांचा पुरवठा कर, व्यवस्था तू कर प्रभूजी. कामगारांना शक्ती दे, बुद्धी दे, ताकद दे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण होऊ दे. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. 1-2 मिनिटं